आशाताई गेल्या. भारतीय संगीत विश्वावर आज शोककळा पसरली आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे आणि यासोबतच भारतीय संगीतातील एक सुवर्ण युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाताईंनी अत्यंत लहान वयात गायनाची सुरुवात केली. महान गायक दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा लाभलेल्या या घराण्यात संगीत हेच त्यांचं जीवन होतं. सन 1943 साली पहिलं गाणं रेकॉर्ड करून सुरू झालेला त्यांचा प्रवास 7 दशकाहून अधिक काळ अविरत सुरू राहिला. लावणी, गझल, भजन, शास्त्रीय संगीत ते पॉप म्युझिक पर्यंत प्रत्येक शैलीत त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने, राधा कैसे ना जले अशा असंख्य गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गाणाऱ्या आशाताईंची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. हीच त्यांच्या कार्याची भव्यता दर्शवते. भारतीय सरकारने त्यांना पद्मविभूषण आणि चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके अवॉर्ड देऊन गौरविलं होतं. लता मंगेशकर यांच्या सोबत मंगेशकर कुटुंबाचा एक मजबूत आधारस्तंभ म्हणून त्यांनी संगीत विश्व समृद्ध केलं. आज गाण्यांच्या जगतात शोककळा पसरली. आज त्यांच्या जाण्याने केवळ एक महान गायिका हरपलेली नाही, तर एक युग संपलं आहे. पण त्यांचा आवाज, त्यांची गाणी आणि त्यांची आठवण सदैव जिवंत राहील. त्यांच्या गाण्यानेच आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतो. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.